नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोंदणी आणि मुद्रांक विभागाचा सुधारित आकृतीबंध नव्याने आलेला आहे. त्यामध्ये काही अस्थायी पद आहे ज्यांना स्थायी रूप दिले, म्हणजे ते आकृतीबंध मंजूर झाले. जे काही अस्थायी पद नव्याने निर्माण होणारे जे काही पद होते ते आता स्थायी पदामध्ये मंजूर केले आहेत. त्यामुळे तुमची काय जाहिरात येणार आहे त्यापैकी किती पदांची जाहिरात येणार ते आपण बघूया. ठीक आहे, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. 2816 अस्थायी पदांचं स्थायी पदामध्ये रूपांतर करण्यात आलेलं आहे. शासन निर्णय हा 1 जून 2026 ऐतिहासिक प्रशासकीय निर्णयाचे व्हिज्युअल विश्लेषण दिलेलं आहे. टोटल 3952 सुधारित आकृतीबंधानुसार एकूण जे काय पद आहेत ते मंजूर एवढे पद आहेत. कायम करण्यात आलेली स्थायी पद आहे 2816 आणि त्याच्यानंतर काही उर्वरित अस्थायी पद होते. नोंदणी महानिरीक्षक आणि मुद्रांक निरीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली आधिपत्याखाली एकूण पदापैकी 80% मर्यादित पद कायम करण्याचा ऐतिहासिक निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे. जुने पुनर्वलोकन जर पाहिलं असेल, जुनं नवीन निर्मिती, सुधारित आकृतीबंध आणि अंतिम मान्यता या ठिकाणी देण्यात आलेली आहे. एकूण जुनं पुनर्वलोकन जर पाहिलं असेल तर जुन्या आकृतीबंधातील 3094 मंजूर पदापैकी 107 पद निराशित म्हणजे काढून टाकण्यात आलेली आहे. त्यानंतर नवीन निर्मिती आहेत 965 पदाची नव्याने निर्मिती करून त्याचा विस्तार केलाय आणि सुधारित जो काय आकृतीबंध आहे तो आकृतीबंध आहे 4 डिसेंबर 2025 शासन निर्णयानुसार 3952 पदांचा हा नवीन आकृतीबंध आहे. कधीचा तर 4 डिसेंबर 2025 शासन निर्णयानुसार. आणि त्याची अंतिम जी काय मान्यता आहे ती अंतिम मान्यता देण्यात आलेली आहे 1 जून 2026 2307 अस्थायी पदांना मुदतवाढ आणि 80% पदांना कायम अस्थायी करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली आहे. म्हणजे या ठिकाणी जी काय नोंदणी आणि मुद्रांक शुल्काची जाहिरात येणार आहे तर यापैकी 80% पद भरली जाणार आहे. निर्णयाचा प्रशासकीय आधार 80%चा नियम दिलेला आहे. मर्यादित पद आणि कायम करण्यात आलेले पद दिलेले आहेत. शासन निर्णय क्रमांक तुम्हाला दिलेला आहे. ज्या कार्यालयाच्या आस्थापनेवरील पदांचा आढावा पूर्ण झाला आहे त्यांना एकूण पदांच्या 80% मर्यादित पदे कायम किंवा स्थायी करण्याचा अधिकार दिलेला आहे. शासकीय मान्यता दिलेली आहे. या धोरणाला अवलंब करत नोंदणी आणि मुद्रांक विभागाने आपल्या कर्मचाऱ्यांना प्रशासकीय स्थिरता प्रदान केली आहे. आता 3952 पदाचं धोरणात्मक वर्गीकरण त्यांनी दिलेलं आहे. मग वरिष्ठ नेतृत्व दिले नोंदणी महानिरीक्षक, क्षेत्रीय अधिकारी जिल्हा तालुका स्तरावरचे दिले निबंधक असतील, दुय्यम निबंधक असतील, प्रशासकीय कणा सर्वात मोठा कर्मचारी वर्ग हा लिपिक, उपलेखपाल आणि सहाय्यक हा पद भरतीचा आहे. आणि तांत्रिक विशेष पद यातले नगररचना असेल, विधिलेखा असेल आणि सांख्यिकी एवढे पद या 3952 पदाचं धोरणात्मक हे वर्गीकरण तुम्हाला त्या ठिकाणी दिलेला आहे. शीर्ष नेतृत्व आणि अधिकारी वर्ग एकंदरीत जर पाहिलं असेल तर कोणकोणते पद आहेत? नोंदणी महानिरीक्षक, मुद्रांक नियंत्रक, अप्पर मुद्रांक निरीक्षक, नोंदणी महानिरीक्षक, सह जिल्हा निबंधक वर्ग 1, सह जिल्हा वर्ग 2, दुय्यम निबंधक, त्यासोबत उपलेखापाल, दुय्यम निबंधक श्रेणी ए, मुद्रांक निरीक्षक, वरिष्ठ लिपिक, प्रवेशक हे सगळे पद त्या एकूण पदामध्ये आहेत. त्यानंतर सहाय्यक कर्मचारी वर्ग सुद्धा आहे. दप्तरबंद नावाचं पद आहे. त्यानंतर वाहन चालक पद आहे, शिपाई नावाचं पद आहे आणि रेसर अनुरेखक नावाचं पद आहे. एकूण पद तुम्हाला डिटेलमध्ये दिलेत. नगर रचनामध्ये लेखा आणि सांख्यिकीमधले पद, विधी आणि विभागातले पद या ठिकाणी देण्यात आलेले आहे. नोंदणी महानिरीक्षक, मुद्रांक नियंत्रक पुणे मुख्य अंमलबजावणी अधिकारी दिले. मग संचालक सर्व सहजिल्हा निबंधक हे डिटेलमध्ये त्या ठिकाणी देण्यात आलेले आहे. म्हणजे साधारणतः तुमची जी काही जाहिरात येणं अपेक्षित आहे, जेव्हा जाहिरात येईल साधारणतः जुलैपर्यंत, तर जे काही पद मंजूर झाले त्या पदांच्या 80%ची पदभरतीनुसार तुमची जाहिरात असणार आहे. त्यामुळे लवकरच राज्यामध्ये साधारणतः जुलैमध्ये जे काही जेवढ्या काही पदभरती सरळ सेवा भरती मार्फत म्हणजे TCS किंवा IBPS भरती मार्फत राबवले जाणार आहेत तर त्या सगळ्या पदभरती जुलैपर्यंत जाहिरात येणं अपेक्षित आहे. त्यामुळे नोंदणी आणि मुद्रांक विभागाची सुद्धा तुम्ही तयारी करत असाल तर नक्की तयारी चालूच राहू द्या. याची सुद्धा एक्झाम तुमची TCS घेण्याची अपेक्षित आहे. ओके, आपली टेस्ट सिरीज सुरू झालेली आहे. नोंदणी आणि मुद्रांक विभागाची 149 फीस ठेवलेली आहे. हा व्हिडिओ बघताय, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये श्री अकॅडमीचा ऍप दिलेला आहे, त्याला डाउनलोड करून घ्या आणि टेस्ट सिरीज नावाच्या फोल्डरमध्ये जा, तुम्हाला तिथं टेस्ट सिरीज मिळेल. ओके, थांबतो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.